काँग्रेसचे आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपला प्रचार जोरदारपणे सुरू केलाय। आमदार प्रणिती शिंदे यांचे कार्य पाहता त्यांच्या तोडीस तोड भारतीय जनता पार्टीकडे सध्या कोणी उमेदवार नाही। त्यामुळे सोलापूर राखीव लोकसभेसाठी भाजपाच्या उमेदवाराची अजूनही घोषणा होताना दिसत नाही। भारतीय जनता पार्टीकडून सोलापूरसाठी माजी आमदार अमर साबळे, आमदार राम सातपुते लिंगायत समाजाचे नेते असतानाही त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला असल्याची चर्चा असल्यानं माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचं देखील नाव समोर येत आहे। सोलापूर शहर जिल्ह्यातून यंदा स्थानिक आणि अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार देण्याची मागणी भाजपाकडे होताना दिसतीये। बुधवारी भारतीय जनता पार्टीनं लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली असल्यानं पुन्हा सोलापूरसाठी विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना किंवा माजी खासदार शरद बनसोडे यांना उमेदवारी जाहीर होती की काय अशी ही चर्चा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।